नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आहे आता. पण नेमकं हे उद्यापन कधी, कसं करावं? कारण सुहासिनी जर मिळाल्या नाहीत, तर कुमारिका मुलींना आपण जेव घालू शकतो का? तर किती घालायच्या आहेत मग कुमारिका? एखादा गुरुवार जर चुकला, तर मग देवीला नैवेद्य म्हणून किंवा मग आत्ता उद्यापन म्हणून मग काय करायचं? किंवा मग सुतक, विटाळ किंवा बाहेरगावी असल्यास काय करायचं? याविषयी संपूर्ण मार्गदर्शन अगदी सोप्या भाषेमध्ये आपण आज पाहणार आहोत. कारण शेवटच्या गुरुवारी अमावास्या आलेली आहे. हो, मग अमावास्या आहे तर उद्यापन करायचं का? हा देखील अनेकींना संभ्रम आहे आणि चिंता भेडसावत आहे. चला तर मग बघूया आजच्या विषयामध्ये की मार्गशीर्ष महिन्यातील आपण जे प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करतो, मनोभावे पूजा करतो, तर त्या पूजेप्रमाणेच उद्यापनाला देखील तितकेच महत्त्व आहे. मग आता हे उद्यापन करण्याचा जो विधी आहे, तो मार्गशीर्ष गुरुवारचे जे आहेत त्यामध्येच केला पाहिजे. खरं तर सांगता जी आहे मार्गशीर्ष महिन्यातच झाली पाहिजे. उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच झालं पाहिजे. अनेक जणी एखादा गुरुवार चुकला म्हणून आणखीन एक गुरुवार पुढचा करून मग उद्यापन करतात. पण यामध्ये असं आहे की गुरुवारी जे करणार आहे उद्यापन ते मार्गशीर्षमध्ये झालं पाहिजे शक्यतो. त्यामुळे 18 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे आणि या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण हा शेवटचा गुरुवार म्हणजे अमावास्या देखील सुरू होणार आहे. पण आता अनेकींना असा प्रश्न पडलाय, आम्ही नेमकं शेवटच्या गुरुवारी वगैरे बाहेर आहोत, लग्नाला वगैरे गेलेले असतील, अशा काही महिला आहेत. मग त्यांनी उद्यापन कधी करावं? सुतक असेल किंवा मासिक अडचण असेल त्याप्रमाणे मग काय करायचं? कारण पूजा मांडणी, व्रत हे संपूर्ण आपण केलेलं आहे, तर उद्यापन देखील आपल्याला तेवढंच करणं महत्त्वाचं आहे. तर मग आता कुमारिका किंवा सुहासिनी जर नाही भेटल्यात तर काय करायचं? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी महिलांना प्रश्न हा भेडसावत असतो. प्रश्न पडतात. मग आता बाहेरगावी असताल तर उपवास करायचा आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे पूजा मांडणी जर तुम्हाला त्या दिवशी तिथे करता आली नाही किंवा जवळपास कुठे पूजा मांडणी केली असेल तर तिथे तुम्ही व्रताच्या पाया पडू शकता, तिथे दर्शन घेऊ शकता आणि मग काही अंशी आपल्या घरी आल्यानंतरच, आपल्या घरी पूजा मांडणी आपण 3 गुरुवार केलेली आहे, त्यामुळे आपल्या घरी आल्यावर उद्यापन हे आपल्याला करायचं आहे. मग आता काही अनुषंगाने आता जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार नाही मिळाला, तर तुम्हाला मग पुढच्या गुरुवारी हे उद्यापन केलंच पाहिजे. ज्यांना शक्य आहे संध्याकाळी घरी येणार आहात, कोणत्याही कार्यक्रमाला वगैरे बाहेर कुठे गेला असताल तर संध्याकाळी तुम्ही उद्यापन करू शकता पूजा मांडून साध्या पद्धतीने. कारण जी अमावास्या आहे ती उत्तर रात्री म्हणजे मध्यरात्री आपल्याला 4 वाजल्यानंतर लागणार आहे. त्यामुळे अमावस्येची तारीख ही 19 तारीख धरली जाणार आहे. म्हणून बिनधास्त या मार्गशीर्ष महिन्यात चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायला काहीच हरकत नाही आहे. जरी तुम्ही बाहेर असताल तरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनोभावे पूजा करून उद्यापन करायचं आहे. उद्यापनाला जी नेहमीप्रमाणे पूजा मांडायची आहे, त्यानंतर पोथी वाचायची, आरती करायची आहे. यासोबतच आजच्या दिवशी गजांतलक्ष्मीची पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे आहे गजलक्ष्मी त्यांनी गजांतलक्ष्मीची पूजा करून जरूर नैवेद्य देखील दाखवायचा आहे कथा वाचून वगैरे झाल्यानंतर. आता लक्ष्मी येण्याची वेळ ही 3 सांजेला असते, त्यामुळे संध्याकाळीच उद्यापन करायचं आहे. सुवासिनी महिला जर नाही भेटल्या आपल्याला जेवायला वगैरे बोलवायला, तरी काही हरकत नाही आहे. जेवायला बोलवलंच पाहिजे असं अजिबात नसतं. आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या पद्धतीप्रमाणे आपण देवी मातेची ओटी भरायची. तिथे तुम्ही दक्षिणा वगैरे ठेवलेली आहे ती पुढच्या वेळेस दुसऱ्या दिवशी जाऊन गुरुजींना वगैरे मंदिरात देऊ शकता. जर कुमारिका भेटल्या तर 7, 9, 11 अशा कुमारिका तुम्ही बोलवू शकता. सुवासिनी भेटल्या तर 5, 7 अशा देखील तुम्ही बोलवू शकता. यासोबतच प्रत्येक आलेली सुवासिनी स्त्री हळदी कुंकवाला जिला मान दिलेला आहे ती साक्षात लक्ष्मी माता म्हणून तिच्या पाया पडायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि सोबतच ओटी वगैरे भरायची आहे, पान सुपारी द्यायची आहे, एखादं फळ किंवा फूल देऊ शकता, भेटवस्तू देऊ शकता किंवा मग केशरयुक्त दूध किंवा खीर जे तुम्ही केलेले आहे ते तुम्ही द्यायचं आहे. कारण साक्षात माता लक्ष्मी कोणत्या रूपात आपल्या घरात येईल हे सांगता येत नाही. म्हणूनच येणारी प्रत्येक सुवासिनी महिला, प्रत्येक कुमारिका ही माता लक्ष्मीचंच रूप असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी छान तयार होऊन साडी वगैरे नेसायची आहे
आणि उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची ओटी जरूर भरायची आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण साधं ब्लाऊज पीस आणि एक खोबऱ्याचा तुकडा जे आहे त्याच्याने देखील ओटी भरू शकता किंवा आपल्या इच्छेनुसार जेवढं होईल तेवढं प्रयत्न मात्र करायचा आहे. या दिवशी 7, 5, 9, 11 अशा सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवा, जरूर मान द्या, कारण यामध्येच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा समावलेला असतो. आणि त्याचबरोबर व्रताचा उद्यापनाचा विधी म्हणून एक व्रताची प्रत जी आहे ती प्रत्येक सुवासिनी महिलेला द्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग उद्यापन झाल्यानंतर सकाळी लवकर उठून स्वच्छ हळदी कुंकू आंघोळ करून देवीला अर्पण करून मग दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे पुन्हा एकदा. त्याचबरोबर काही चूक झाली असेल क्षमा कर म्हणून असं म्हणायचं आहे. तुझी कृपादृष्टी, तुझं वास्तव्य, तुझा आशीर्वाद सदैव माझ्या घरावर राहू दे अशी प्रार्थना करून मग तुम्ही उत्तर पूजा करायची आहे. यासोबतच आणखीन महिलांना आणि प्रश्न पडतो की जर कोणीच नाही मिळालं त्या दिवशी तर मग काय करायचं? कारण असं बऱ्याच वेळा होतं की अशी वेळ येते की कोणीच एक मुलगीसुद्धा साधी कुमारिका म्हणून आपल्याला बोलवणं शक्य होत नाही किंवा मिळत नाही. तर त्यावेळेस जो नैवेद्य ठेवलेला आहे तो गाईला द्यावा. गाईला किंवा मग आपल्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही एखाद्या गरीब वगैरे अशा व्यक्ती असतात त्यांना बघून हा नैवेद्य जरूर तुम्ही देण्याला काहीच हरकत नाही आहे. कारण साहजिक आहे शहरामध्ये अशा गोष्टी घडतात. काही गोष्टींमध्ये परीक्षा देखील लक्ष्मी माता बघते. म्हणूनच या गोष्टी लक्षात ठेवा. मनात कोणत्याही शंका, कुशंका, उगीचच अमुक एक अशी व्यक्ती असं म्हटली म्हणून त्याचा अर्थ वेगळा घेऊन किंवा तर्कवितर्क काढून मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. आणि उद्यापन अनेकींचं जर करायचं राहिलं असेल, या गुरुवारी नाही जमलं तर त्याच्या पुढच्या गुरुवारी हे जरूर करा. कारण उद्यापन झाल्याशिवाय त्या व्रताचं फळ मिळत नाही असं शास्त्र सांगतं. तर आपल्या ऐपतीला होईल त्याप्रमाणे शक्य तेवढं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने देखील उद्यापन करू शकता. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. आणि हो, जाता जाता व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.